आजही बहुतांश बाजारांमध्ये आपल्या कापसाचा सरासरी बाजारभाव की ज्या बाजारभावानं जास्तीत जास्त कापूस विकला जातो तो बाजारभाव आपल्याला 7,900 रुपयांपासून 8,100 रुपयांच्या दरम्यान दिसून आला। काही बाजारांमध्ये आपल्याला निश्चितच 50 ते 100 रुपयांचे चढउतार दिसून आले। आज देखील काही बाजारांमध्ये 50 ते 100 रुपयांनी आपल्याला दर नरमलेले दिसून आले, परंतु बहुतांश बाजारांमध्ये दर पातळी काहीशी स्थिरावलेली होती। मग सीआयचा नेमका अंदाज काय, म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा नेमका अंदाज काय ते आपण समजून घ्या। आता सीआयने म्हटलं की डिसेंबर महिन्यामध्ये जो अंदाज व्यक्त केला होता त्याच्या तुलनेत देशातलं उत्पादन हे 7.5 लाख गाठींनी अधिक असल्याचं स्पष्ट होते। त्यांनी त्यासाठी दुजोरा दिला की बाजारामध्ये जे काही कापसाची आवक होते किंवा जे काही लागवड झाली होती, प्रत्यक्ष शेतकरी जे सांगतायत त्यावरून असा अंदाज त्यांनी दिला आहे। डिसेंबरच्या अंदाजामध्ये सीआयनं देशातलं उत्पादन 309,50,000 गाठींचं उत्पादन असल्याचा अंदाज दिला होता। त्यात जवळपास 7.5 लाख गाठींची वाढ केली। यापैकी सीआयनं सांगितलं की महाराष्ट्रातल्या अंदाजामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातलं जे कापूस उत्पादन आहे त्याच्या अंदाजामध्ये डिसेंबरच्या तुलनेमध्ये 3 लाख गाठींची वाढ केली आहे। त्यानंतर तेलंगणाच्या उत्पादनामध्ये 4.5 लाख गाठींची वाढ केली आहे। कर्नाटकामध्ये 1 लाख गाठी आणि तामिळनाडूमध्ये 50,000 गाठींचं उत्पादन वाढल्याचं सीआयनं म्हटलं आहे। तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील उत्पादन 1 लाख गाठींनं कमी केलं आहे आणि ओडिशामधलं उत्पादन 50,000 गाठीनं कमी केलं आहे।